जे आहे ते पैसे वाटप हे सुरू होतं की काय घडलेलं आहे? हे बघा, त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केलेले त्यांच्या पेजला. तिथं कुठं पैसे दिसत आहे का, काही दिसतंय का, ते कार्यकर्ता स्लिपा वाटत होता. आणि माझी गाडी तर पंचवटी पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटनेच नेली. त्यामुळे तिथं पैशाचा याचा काही संबंध नाही. हे उगाचच स्वतःचे दुसऱ्याची बदनामी करण्याचा प्रकार चालू आहे. यांनी ह्या मतदारसंघात जे गुंड पाळले, ते गुंड अर्धे त्यांच्यावर उलटले आणि अर्धे त्यांच्याबरोबर आहे. त्याचा हा उपद्रव आहे आणि हा सगळा जनतेचा आक्रोश आहे. कारण जनतेला याच्यातनं फार उपद्रव झाले गेल्या 5 वर्षामध्ये. अनेक ठिकाणी लोकांच्या जागांवर कब्जे मारले, त्याला कंपाऊंड केले. हे काही जनतेला माहीत नाही, नवीन थोडी. आणि या ठिकाणी जर असे क्रिमिनल माइंड लोक, जो माझ्या भावाची शेखर डिकले, समजा त्यांचा लहान भाऊ आहे, माझा भाऊ त्याला सांगत होता की आपण मागच्या वेळेस मी तुमचा प्रचार केला आहे, तो गच्ची धरतो. आणि ही ढिकलींची संस्कृती का? माझ्या भावाला तो म्हणे की तुला नंग करू, मी ढिकलीची अवलाद आहे, तुझ्याकडे बघून घेईल. ही ढिकली आहे का? आणि ही संस्कृती का महाराष्ट्राची? म्हणजे ही दादागिरी, त्यांची दादागिरी ही मोडीत निघाली पाहिजे. 50 वर्षापासूनची जी लोकांना दाखवायचं आम्ही खूप सभ्यपणाचा आव आणायचा आणि असभ्यपणाचे सगळे लक्षणं करायचे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्या अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही. कारण हे असे गुंड आणि त्या गुंड परत पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर पण पोलीस निर्णय नसतील घेत, तर म्हणून CP ऑफिसला या ठिकाणी गेलो. त्यांनी एक तक्रार देखील तुमच्या विरोधात दिली आहे की जे मागे आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेले होतात. काय नेमकं त्यांना म्हणणं सांगितलंय, काय नेमकं हे सगळं प्रकार आहे? नाही, मी सुप्रियाताईंसोबत गेलेलो नव्हतो. सुप्रियाताईंची आज या ठिकाणी सभा होती आणि माझी प्रचार रॅली चालू होती नाग चौक आणि जुना आडगाव नाका त्या परिसरात. हा प्रकार घडला तेव्हा मला फोन आला. आम्ही प्रचार रॅली बंद केली आणि बंद करून पंचवटी पोलीस स्टेशनला गेलो. पण तिथंही जे गुंड आहे ते उजळ माथ्याने तिथं आले आणि त्यांना कोणी काही बोलायला तयार नाही. 25 जण परत तिथं आले. मग मी साहेबांना म्हटलं की या ठिकाणी साहेब काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे. ते म्हणे भाऊ तुम्ही विचार करा की काय करू. म्हटलं विचार करण्यापेक्षा ॲक्शन व्हायला पाहिजे. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे तुम्ही. ते म्हणे मला आज CP सर बोलले की आम्ही 400 लोकांना नोटीस दिल्या. 400 लोकांना नोटीस जरी दिल्या तर त्याच्यात 200 असे असतील का त्यांचा गुन्हा म्हणजे तो गुन्हाच नाही आहे. आणि जर असे रेकॉर्डवरचे गुन्हेगार जे हिंदू मुस्लिम दंगलमध्ये होते, त्यानंतर मर्डर केसेसमध्ये आहेत, त्यांना नोटिसाने ते खुलेआम रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे मी CP साहेबांकडे गेलो आणि सुप्रियाताई इथं निघाल्या एअरपोर्टवरनं यायला. तर मग मी त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा मी येत नाही, मला सभा घेणं महत्त्वाचं नाही आहे, मला हे थांबवावं लागेल. मग त्या माझ्याबरोबर त्या माझ्याकडे आल्या CP ऑफिसला. आज जो प्रकार घडलेला आहे तुमच्यावरती रासपणे वेगळ्या पद्धतीला हा सगळा प्रचार दौरा जाताना त्रास होईल असं वाटत नाही? जो निवडणूक सुरू झालेली आहे आणि या सगळ्या निवडणुका वेगळ्या प्रकाराला तेच नेता आहे, तेच जातीपातीचं राजकारण करत आहे. नाही तर इथले नागरिक खूप सुज्ञ आहे. ठीक आहे, आता हे मी OBC समाजात नाही येतो, त्यामुळे त्यांनीच काही मध्यंतरी काल परवा मॅसेज पण व्हायरल केले की मराठा कार्ड एकत्र करावं लागेल. असं मराठा समाज पण असं त्यांचं ऐकणार नाही. मराठा समाजाला पण माहिती आहे की हे किती दिवस समाजाबरोबर राहतं. हे फक्त निवडणुकीचे 20च दिवस समाजाबरोबर असतं आणि निवडणूक ही 100% सामाजिक स्तरावर होणार नाही. मराठा समाज माझ्याबरोबर आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांच्या भूलथापांना लोक बळी पडणार नाही. त्याचं कारण लोक आता 50 वर्ष भूलथापाच देत आहे. मग त्यांनी इतका विकास केला असता मतदारसंघाचा तर त्यांना डमी गणेश गीते आणण्याची गरज पडली नसती. त्यानंतर या माझ्या भावावर प्राणघातक हल्ले करण्याची गरज पडली नसती. ही गुंड पाळण्याची गरज पडली नसती. माझ्याकडे आहे का एक गुंड दाखवा इथं माझ्यावर फिरताना दिसतो का तुम्हाला कोणी? एक माणूस, काही कारणच नाही ना. निवडणूक ही संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे आणि संविधानाचा आदर केला पाहिजे. आता त्यांना संविधानच बदलायचं आहे, त्यामुळे ते तर आदरच करू शकत नाही. त्यामुळे हे सगळं चुकीचं चालू आहे. आणि जे लोकांना ज्या पहिले नोटिसा निघायला पाहिजे होत्या, आज CP साहेबांनी कबूल केलं आहे का आम्ही ह्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढू. आता पप्पू मानेसारखा माणूस तो येतो तिथं शिवीगाळ करतो, जे व्हिडिओ व्हायरल झालेले. आणि पैसे जर असते तर डिपार्टमेंटनी पैशाची बातमी दिली नसते का तुम्हाला? तिथं पैसे असते तर. कारण येऊन फक्त शिव्यागाळा करायची, लोकांचं काम डिस्टर्ब करायचं. हे गोरगरीब कार्यकर्ते यांना वेड्यात काढायचा धंदा चालला आहे की त्यांना तर परेशान केलं म्हणजे यांचे माणसं फिरणार नाही, यांच्यावर लोक निघून जातील. हा त्यांचा एकदम प्रामाणिक हेतू याच्यामध्ये. तो डमी उमेदवार एकदम ओरिजिनल होता. ते सगळं खरं होतं. त्या पोरांना यांनी खूप इथं आणलं, त्यांना टॉर्चर केलं, प्रेशर दिला. मग चला तो म्हणतोय ना खोटं आहे. मग याच्या भावाने डमी गणेश गीते आणून भरलेला फॉर्म खोटा आहे का?
तुम्ही त्या दिवशीचं 29 तारखेचं 2:56 तुमच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयातलं CCTV फुटेज काढा. त्या माणसाचा फॉर्म घेऊन कोण आला होता, प्रवीण भाटे कोणाचा माणूस आहे, त्याचा सूचक प्रवीण भाटे हे कोणाचे माणसं आहे या ठिकाणी. तुम्ही त्याचं CCTV फुटेज काढा. त्याच्याबरोबर सुनील डिकले नसतील तर मी सांगतील ते करायला तयार आहे. सुनील डिकले माझ्या समोरमध्ये गेले, तिथं कॅमेरे आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर ते म्हणत असतील अहो तुम्ही खोटे कामं करताय, जनतेला वेड्यात काढताय. मी 4दा सांगितलं. ते पहिले मला म्हणत होते आम्ही घोटाळे केले, अमुक केले. कसले घोटाळे केले? सगळ्या दुनियाचे घोटाळे तुम्ही करून ठेवले. तुम्ही चोर आहे, लोकांना आम्हाला साव ठरवायला लावता का? कशाला आम्ही बोलत होतो का? आम्ही त्यांचा विचार केला होता कधी? काहीच गरज नव्हती. मी तर उघड भाषणामध्ये त्यांचे सबलिट ॲग्रीमेंट दिले ना का कोणतं काम कोणाचं आहे. भाऊ पण ही सगळी निवडणूक हे बघा, अशोक सातबाई हे माजी नगरसेवक आहे, ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे आणि ते पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. अशोक सातबाईंचं स्वतःचं गव्हर्मेंट लायसन असलेलं वाईन शॉप आहे जेल रोड या ठिकाणी आणि त्यांच्याकडे त्यांच्या मुलाकडे काहीतरी मी आत्ता ऐकलं का त्यांच्या मुलाकडे अवैध दारू सापडली. मला हा कुठलाही प्रकार पण माहीत नाही, त्याच्याकडे दारू सापडली का नाही हे पण माहीत नाही. पण अशोक भाऊ सातबाई हे गेल्या कित्येक वर्षापासून नाशिक रोडच्या सामाजिक जीवनात काम करताय. 25 वर्ष ते नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे डायरेक्टर होते, 2 टर्म महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आणि एखाद्या पक्षाचा पदाधिकारी बरोबर आणि आम्ही गुंड घेऊन थोडी फिरलो. आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे तो आमच्याबरोबर असेल. बाकी ह्या भानगडी मला काही माहीत नाही. मी काल दिवसभर नाशिक रोडला प्रचार रॅलीतच होतो त्यामुळे मला काही त्याच्यावर माहिती नाही.